नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे चॅनलमध्ये. आज आली मी तुमच्या भेटीला एक छान मस्त व्हिडिओ घेऊन. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यावर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. तर आजचा व्हिडिओ असणार आहे स्पेशल असा रेड कलरच्या साड्यांचा. तर कुठल्याही फेस्टिवलसाठी, येणाऱ्या कुठल्याही ओकेजनसाठी जर तुम्हाला रेड साड्यांचे ऑप्शन्स हवे असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास करून ह्या रेड साड्यांचं स्टायलिंग करून दाखवलेलं आहे. बेसिकली रेड साडीचा हा एक लुकबुक व्हिडिओ होणार आहे आजचा जो आहे तो. सो खूप चांगल्या अफोर्डेबल रेंज पासून प्रीमियम क्वालिटीच्या अशा साड्या मी इकडे तुम्हाला दाखवल्या आहेत आणि माझे ते स्टायलिंग लुक्स पण दाखवले. डेफिनेटली तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग स्टाईल करू शकता त्या साडीला आणि येणाऱ्या कुठल्याही फेस्टिवलसाठी तुम्ही तुमचे सुंदर असे लुक ह्या साड्यांबरोबर डेफिनेटली क्रिएट करू शकता. सो जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो सगळ्यात फर्स्ट जी साडी मी तुमच्या इथे शेअर करते ती आहे ही रेड कलरची सुंदर अशी साडी आहे ही. आणि ही साडी जी आहे ना ती नीता अंबानी यांनी एका फंक्शन मध्ये ही साडी नेसलेली होती. त्या साडीचीच रेप्लिका ही बनवलेली आहे. एक्झॅक्टली सेम नाही बट ऑलमोस्ट सेम आहे ही साडी त्या साडी सारखीच. तर आपण त्यांची साडी तर आपण काही बोलू शकत नाही की कारण की त्या खूप एक्सपेन्सिव्ह असतात. त्याच्यावरती रिअल सोन्याची जरी वगैरे यूज केलेली जाते. पण आपण जे आपल्याला जमतं त्या किमतीमध्ये आपण खरेदी करायला बघतो. तर ही साडी मी मिशोवरून बघितली होती आणि मला खूप छान वाटलेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जशी मी बघितली फोटोमध्ये एक्झॅक्टली तशीच मला ती रिसीव्ह झाली. सो सगळ्यात आधी आपण पदरापासून सुरुवात करूया. तर इकडे बघा तुम्हाला सुंदर अशी एकदम अशी जी बर्डची डिझाईन मिळते. इकडे पूर्ण ही विविंग आहे आणि जरीचं विविंग आहे, काहीही फॉइल प्रिंट वगैरे बिलकुल नाहीये. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे छान मस्त त्या बर्डची ह्याच्यावरती तुम्हाला डिझाईन मिळते. हा पदर तुम्हाला अशा प्रकारे मिळतोय पूर्ण गोल्डन जरीच्या ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात ह्याचं मुख्य आकर्षण आहे ह्या पदराचं ते म्हणजे ह्याच्यावरती सगळीकडे अशा प्रकारे गायत्री मंत्र जो आहे आपला ओम भूर्भुवः स्वः, सो त्याचं विविंग ह्याच्यावरती केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतंय ते. हे बघा अशा प्रकारे ह्याच्यावरती पूर्ण तो गायत्री मंत्र जो आहे तो पूर्ण ह्याच्यावरती छान मस्त असा विविंग केलेला आहे इकडे वरती. आणि पूर्ण असा पदराच्या इथे हा संपूर्ण तुम्हाला दिसेल. आणि नीता अंबानींच्या त्या साडीवरती सुद्धा तशाच प्रकारे तो गायत्री मंत्र जो आहे तो पूर्ण विविंग केलेला होता. आणि मग सेम साडी तुम्हाला अशी छोट्या छोट्या इथे अशा जरीच्या बुट्ट्या तुम्हाला मिळतील. एकदम छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत. आणि पदराच्या दोन्ही बाजूंना नॉर्मली जशी बॉर्डर असते तर त्याच्या ठिकाणी ही अशी बर्डची पूर्ण तुम्हाला ही अशी डिझाईन मिळते. अपर बॉर्डरला सुद्धा आणि लोअर बॉर्डरला सुद्धा सेम अशीच बर्डची डिझाईन मिळते अशा प्रकारे. आणि ह्याचं फॅब्रिक जे आहे ना ते सुद्धा खूप लाईट वेट आहे आणि खूप इझिली तुम्ही ही ड्रेप करू शकता. खूपच इझिली ड्रेप करू शकता तुम्ही ही साडी. सो दिस इज ऑल्सो अ प्लस पॉइंट. साडीची लेंथ पण खूप छान आहे. तसं बघायला गेलं तर ज्या प्राइस रेंजमध्ये ही साडी आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे. आणि मग इथपर्यंत आल्यानंतर ही जी बॉर्डर तुम्हाला दिसते ना त्याच्या पुढे हा आहे तुमचा ब्लाऊज पीस. आणि ब्लाऊज पीस जर तुम्ही नीट बघितला तर ह्याच्यावरती सुद्धा हलक्या हलक्या अशा थ्रेड एम्ब्रॉयडरीच्या अशा छोटे छोटे असे त्याच्यावरती फ्लावरची डिझाईन आहे पूर्ण ह्या ब्लाऊज पीस वरती. आणि ही अशी इकडून तुम्हाला पूर्ण ही बॉर्डर दिलेली आहे जी तुम्ही स्लीव्स साठी बॅक डिझाईन साठी वगैरे यूज करू शकता. सो खूप म्हणजे खूप सुंदर आहे ही साडी. फंक्शन साठी जर तुम्हाला नेसायची असेल एक्झॅक्टली जशी साडी हवी असेल सो दिस इज द बेस्ट 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 ऑप्शन. मिशोवरती ही साडी तुम्ही अजिबात चुकवू नका. त्यामध्ये काही डिफरंट कलर्स पण अवेलेबल आहेत पण मला बेसिकली हाच कलर हवा होता रेड कलर. सो मी हा कलर पिक केला आणि कलर सुद्धा खूप छान मिळालाय मला. काही रेड कलर्स असे असतात जे मला इतके फॅसिनेट नाही करत, मला नाही आवडत तेवढे कलर ते एस्पेशली रेड कलर. बट हा कलर जो आहे ना तो खूप छान मस्त सुदिंग आहे एकदम. सो डेफिनेटली तुम्ही तो बाय करू शकता. नेक्स्ट एक बांधणीची सुंदर मी साडी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते आणि ही सुद्धा मी घेतलेली आहे मिशोवरून. सो अफोर्डेबल रेंजच्या साड्या मी तुम्हाला इकडे आधी दाखवतेय. आता कुठल्याही कार्यक्रमासाठी बांधणीच्या साड्या ह्या कधीच आउट ऑफ ट्रेंड किंवा आउट ऑफ फॅशन नाही जात आणि कुठल्याही कार्यक्रमाला त्या सुंदरच दिसतात.
तर ही सुद्धा अशीच एक छान मस्त जॉर्जेटची साडी आहे आणि या साडीची मेन म्हणजे बॉर्डर खूप अट्रॅक्टिव्ह आहे, कारण ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला सगळं एलिफंटची डिझाईन मिळते अशा प्रकारे. पूर्ण हे एलिफंटचं छान सुंदर असं विविंग केलेलं आहे. मेन म्हणजे त्याच्या तिन्ही बाजूंना सेम अशीच तुम्हाला ही बॉर्डर मिळते आणि मध्ये मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर एलिफंट असे छोटे 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 त्याच्यावरती विविंग करून तुम्हाला ह्या साडीवरती दिलेले आहे. सो पदर तर खूप सुंदर आहे ह्या साडीचा आणि एकदम हेवी लुकिंग अशी साडी आहे ही. त्याला तर लाईट वेट आहेच, बट त्याचा जो लुक येतो ना तो तुम्हाला एकदम खूप असा हेवी मिळतो. त्याच्या लोअर पोर्शनला ही अशा प्रकारे तुम्हाला थोडीशी अशी ब्रॉड अशी डिझाईन मिळते, सुंदर अशी एकदम. तर अशा प्रकारे ह्याच्यावरती तुम्हाला इकडे डिझाईन मिळते. सो अशा प्रकारे असणार आहे ही साडी. हा तुमचा आहे पदराचा पोर्शन पूर्ण, जे मी तुम्हाला दाखवले बॉर्डर वगैरे. आणि मग बॉर्डर इथे संपल्यानंतर हा मग तुमचा प्लीट्सचा पोर्शन स्टार्ट होतो आणि मग त्याच्या लोअर पोर्शनला हे अशा प्रकारे तुम्हाला इथे मध्ये मध्ये हे असे फ्लावर्सची तुम्हाला विविंग मिळते, डिझाईन मिळते आणि पूर्ण खाली मग ही अशीच बॉर्डर जी आहे जी थोडी ब्रॉड आहे ती मग लास्ट पर्यंत कंटिन्यू होत जाते. ह्या साडीची पण लेंथ वगैरे खूप सुंदर आहे एकदम. अशा प्रकारे असणार आहे ही साडी. आणि इकडे मग तुम्हाला त्यांनी रेड बरोबर इथे ग्रीनचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. सो ब्लाऊज पीस तुम्हाला ग्रीन कलर मध्ये मिळतोय आणि ब्लाऊज पीस तुम्हाला हा अशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे. थोडंसं एक आर्ट सिल्कचं फॅब्रिक असतं त्याच्यामध्ये आहे. डेफिनेटली तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. इकडे तुम्हाला त्यांनी अशी बॅक डिझाईन साठी दिलेलं आहे. सो तुम्ही अशा प्रकारे ती देऊ शकता डिझाईन. हे बघा, हे जे आहे ते तुम्ही स्लीव साठी देऊ शकता. सो त्याच्या दोन्ही बाजूंना हे अशा प्रकारे त्यांनी ती ही जी डिझाईन आहे ती दिलेली आहे. सो डेफिनेटली तुम्ही ह्याचा ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. सो ही साडी सुद्धा अतिशय सुंदर आहे रेड कलर मध्ये आणि खूप एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये आणि लाईट वेट अशी तुम्हाला साडी हवी असेल, बट तरी तुम्हाला खूप छान मस्त तुम्ही ह्याच्यावरती मेन म्हणजे काय आहे ना, तुम्ही ज्वेलरी छान पेअर करून थोडासा हेवी असा एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज त्याच्याबरोबर पेअर केला तर डेफिनेटली तुम्हाला एक छान मस्त हेवी लुक मिळू शकतो. सो इथे स्टायलिंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ब्लाऊज आणि जी ज्वेलरी तुम्ही घालाल त्याच्यावरती मेन तुम्ही फोकस ठेवा आणि तुमची हेअरस्टाईल तुम्ही थोडीशी चेंज वगैरे करू शकता. मी कशा प्रकारे स्टाईल केलेलं आहे ते तुम्ही ट्रायलमध्ये तर बघू शकता. सो त्याच्यावरून थोडाफार तुम्ही आयडिया घेऊन तुमचे स्वतःचे लुक्स तुम्ही क्रिएट करू शकता. आता येऊया आपण थोडंसं एक प्रीमियम क्वालिटीकडे. तर इकडे मी तुमच्यावर ही शेअर करते. ही आहे सुंदर अशी बनारसी साडी आहे ही आणि ही आहे वर्धा या ब्रँडची. तर वर्धा या ब्रँडची साडी तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की खूप सुंदर असतात आणि ही साडी जॉर्जेटच्या फॅब्रिकमध्ये आहे. तो एकदम इझी टू ड्रेप आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा इथे पदराचा पोर्शन मिळतोय आणि इकडे पूर्ण तुम्हाला हे अशी विविंगची डिझाईन मिळते. पूर्ण एकदम भरलेली साडी आहे ही अशा प्रकारे रेड कलरची. ठीक आहे, अशा प्रकारे असणार आहे ही साडी आणि ह्यांच्या साड्यांची लेंथ वगैरे पण खूप छान असते. लेंथ विड्थ एकदम प्रॉपर असते. सो त्याचा पण काही तुम्हाला इश्यू नाहीये. सो अशा प्रकारे पूर्ण ही साडी असणार आहे आणि इकडे तुम्हाला छान मस्त त्यांनी असा साडी भरलेली आहे. सो प्लेन दिलेला आहे त्यांनी ब्लाऊज पीस आणि वरती इकडे तुम्हाला ही बॉर्डर दिलेली आहे. सो तुम्ही हवं तर त्या प्रकारे तुम्हाला हवं त्या डिझाईनमध्ये तुम्ही ब्लाऊज डेफिनेटली स्टिच करू शकता. त्यांची फॅब्रिकची क्वालिटी अतिशय सुंदर असते. सो ही साडी सुद्धा मी कशा प्रकारे स्टाईल केले ते तुम्ही बघू शकता आणि तुम्ही तुमचा एक छान मस्त रेड कलरच्या साडी बरोबर सुंदर असा लुक तुमचा डेफिनेटली क्रिएट करू शकता. त्याच्या पुढची जी मी साडी दाखवते ती तुम्हाला इतकी आवडेल ना साडी. ही खूपच सुंदर आहे आणि एकदम असं गोटापट्टीचं वर्क असल्यासारखी ही साडी वाटते. खूप सुंदर आहे आणि ह्याचं पण सिल्कचं फॅब्रिक आहे. अतिशय म्हणजे एकदम इझी टू ड्रेप आहे. तुम्ही खूप सुंदर प्रकारे ती कॅरी पण करू शकता. कुठल्याही कार्यक्रमासाठी, मोठ्या कुठल्याही येणाऱ्या फेस्टिवलसाठी तुम्ही नक्कीच ही साडी सुंदर प्रकारे स्टाईल करू शकता. सो हे बघा, इकडे तुम्हाला छान मस्त टॅसेल्स मिळतात. हा तुमचा पदराचा पोर्शन आहे. पूर्ण इकडे सगळं तुम्हाला हे जरीचं विविंग केलेलं मिळतंय आणि तुम्ही बघा की किती सुंदर ह्याच्यावरती काम दिलेलं आहे. असं वाटतंय की एकदम ह्याच्यावर गोटा वर्क केलेला आहे म्हणून, बट हे सगळं जरी विविंगचं काम आहे. इतकी सुंदर ही साडी आहे. मध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे
हे असं जरी विविंगचं काम मिळतंय आणि मेन म्हणजे ह्याच्या लोअर पोर्शनला तुम्ही बघू शकता केवढी मोठी अशी ब्रॉड अशी बॉर्डर दिलेली आहे आणि किती सुंदर काम आहे ह्याच्यावरती. अतिशय सुंदर साडी आहे ही. सो अजिबात तुम्ही मिस करू नका. मे बी आता ही आउट ऑफ स्टॉक वगैरे असू शकते कारण बरेचसे पीस ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. जर कुठला कलर तुम्हाला मिळाला ह्याच्यामध्ये तर बिलकुल तुम्ही तो मिस नका करू. खूप सुंदर साडी आहे ही आणि एकदम तुम्हाला एकदम असा रॉयल आणि एकदम असा क्लासी लुक जो बोलतो ना आपण साडीमध्ये आपल्याला हवा असतो, सो ह्या साडीने तर डेफिनेटली तुम्हाला तो लुक मिळू शकतो. सो हे बघा, मग हा एवढाच पोर्शन तुम्हाला फक्त हा प्लेन मिळतोय जो तुमचा टकिंग मध्ये निघून जाणार आणि इकडे त्यांनी रेड बरोबर येलोचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. सो अशा प्रकारे त्यांनी हा ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला ही अशा प्रकारे त्यांनी बॉर्डर दिली आहे जी तुम्ही यूज करू शकता स्लीव्ह साठी किंवा बॅक डिझायनिंग साठी. साडी तर खूप सुंदर आहे आणि खूप जास्त हेवी ब्लाऊज ह्याच्याबरोबर नका पेअर करू कारण की साडी ऑलरेडी खूप जास्त हेवी दिसतेच आहे मुळामध्ये. माझ्याकडे एक ब्लाऊज मी घेतलेलं होतं ते थोडंसं त्याच्यावरती गोटावर कसल्यासारखंच ते ब्लाऊज आहे. सो ते मी याच्याबरोबर पेअर केलेलं. सो ते खूप छान कॉम्बिनेशन दिसत होतं ह्या साडी बरोबर. तर तुम्ही रेड साडीमध्ये जर छान ऑप्शन शोधताय ना तर नक्की ही साडी इज द बेस्ट ऑप्शन. सो अशा प्रकारे मी ह्या साड्या तुम्हाला इकडे रेड कलरच्या दाखवलेल्या आहेत आणि त्याचं मी स्टायलिंग सुद्धा तुम्हाला तिकडे दाखवलेलं आहे. सो तुम्ही तुम्हाला हवं तशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टायलिंग करू शकता. कुठल्याही छानशा फेस्टिवलसाठी कोणताही कार्यक्रम तुमच्याकडे असेल तर त्याच्यासाठी जर तुम्हाला रेड कलरची स्पेशली साडी हवी असेल तर ह्या साड्या तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता कारण खूपच सुंदर क्वालिटीच्या ह्या साड्या आहेत. सो याच्यामध्ये मी तुम्हाला अफोर्डेबल आणि प्रीमियम क्वालिटी अशा दोन्ही साड्या दाखवलेल्या आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया असं छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.